नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर CET 2026 ची एक्झाम 1 आणि 2 एप्रिल 2026 रोजी प्रत्येक दिवशी 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. तर या एक्झामला जाताना CET सेल कडून काही महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत. या वाचून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही चुका केल्यास तुमचं संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे. कुठलंही एक्सक्यूज चालणार नाही. गेल्या वर्षी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यामुळं नुकसान झालेलं आहे. त्यांना परीक्षेला बसता आलेलं नाही. तर याच नेमक्या सूचना काय आहेत, कोणत्या IMP इन्स्ट्रक्शन्स आहेत, याविषयीची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलची मेंबरशिप घ्या. इथून पुढं ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला वेळोवेळी गायडन्स हा केला जाईल. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा ही युट्यूब चॅनल. तर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की हे जे आपलं हॉल तिकीट आहे याच्यावरती आपला ऍड्रेस आता इथं आलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपला प्लीज अफेक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साइन अक्रॉस इट. इथं आपला रिसेंट कलर फोटोग्राफ आहे किंवा जो तुम्ही हा ऍप्लिकेशन फॉर्म भरताना फोटो तुम्ही अपलोड केला होता, तोच फोटो सेम इथं पेस्ट करा आणि त्याच्यावरती थोडीशी बाहेर आणि थोडीशी फोटोवर अशी क्रॉस साईन तुम्हाला करायची आहे. आणि इथली जी साईन आहे ते लक्षात ठेवा की पर्यवेक्षक जे आहे जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटर मध्ये एंटर कराल तर त्यांच्या समोर इथं सही करायची आहे आणि इथं तुम्हाला सही करायची नाहीये. इथं जी सही असणार आहे ती इन्व्हिजिलेटरची असणार आहे, तिथल्या पर्यवेक्षकाची असणार आहे. आणि जर तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाला असेल तर तुम्हाला हा फॉर्म अंडरटेकिंग करेक्शनचा नेम आणि जेंडर, समजा तुम्ही मेलच्या ऐवजी फिमेल, फिमेलच्या ऐवजी मेल केलं असेल तर याच्यावरती क्लिक करा. तुमच्या समोर फॉर्म ओपन होईल आणि तो तुम्हाला फॉर्म भरून तिथलं पर्टिक्युलर माहिती भरून द्यायची आहे. आणि त्याच्या खाली महत्वाचा पार्ट दुसरा 2 नंबर पेज आहे ते म्हणजे इन्स्ट्रक्शन्स. आता इथं इंग्लिशमध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, याचं मी मराठी ट्रान्सलेशन करून घेतलेलं आहे आणि ते आपण वन बाय वन कुठली काळजी घ्यायची ते आपण इथं पाहणार आहोत. तर नंबर 1 आहे की उमेदवाराने प्रवेश पत्रावर म्हणजेच ऍडमिट कार्डवर जो गेट क्लोजर टाइम म्हणजेच प्रवेशद्वार बंद होण्याची वेळ दिलेली आहे, त्या वेळेपूर्वी प्रवेश आत होणं, त्यांचं गेटमध्ये एंट्री होणं गरजेचं आहे. एकदा का तो गेट क्लोजर टायमिंग संपला तर तुम्ही कितीही त्यांना रिक्वेस्ट करा, तुमचं ऐकणार नाहीयेत. आणि मग गेट क्लोजर टायमिंग काय असणार आहे, तर आपल्या हॉल तिकीट वरती तुम्ही पाहत असाल तर इथं दिलेलं आहे की बघा, एक्झामिनेशन टायमिंग काय आहे 11 ते 1. एक्झामिनेशन टायमिंग 11 ते 1 आणि रिपोर्टिंग टायमिंग जो आहे तो 9:30 वाजल्यापासून तुम्ही गेटमध्ये एंट्री करू शकता. आणि गेट क्लोजर टायमिंग काय आहे तर 10:30. म्हणजे जो तुमचा एक्झामिनेशन टाइम आहे त्याच्यापेक्षा अर्धा तास अगोदर गेट क्लोज केलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला त्यानंतर त्या कॉलेजच्या गेटच्या आतमध्ये एंट्री नाही. 10:30च्या आत तुम्ही आत गेलात तरच तुम्हाला एक्झाम देता येईल. आणि तुम्हाला मग रिपोर्टिंग टायमिंग अगदी 9:30 पासून, तुम्ही जर 11 वाजता एक्झाम असेल तर 9:30 वाजता तुम्हाला गेटच्या आतमध्ये सोडलं जाईल. परंतु शेवट टायमिंग आहे 10:30. 10:30 वाजून 2-4 मिनिटं झाले तर तुम्हाला आत घेणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही 10:30च्या आतमध्ये गेटमध्ये असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट पाहूयात आपण, दुसरं काय इन्स्ट्रक्शन आहे. तर इथं दुसरी इन्स्ट्रक्शन जी दिली आहे की ऑनलाईन परीक्षा संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रवेश पत्रावर नमूद केलेले वापरकर्ता नाव आणि रोल नंबर आणि संकेत शब्द म्हणजे ज्याला पासवर्ड, जो आपला जन्मदिनांक, डेट, मंथ आणि इयर या स्वरूपात प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर स्क्रीनवर दिसणारे तुमचे नाव आणि इतर तपशील अचूक असल्याची खात्री करा. तुम्ही तुमचे वापरकर्ता नाव आणि संकेत शब्द पूर्णपणे गोपनीय ठेवणे अनिवार्य आहे. म्हणजेच आपण जेव्हा एक्झाम सेंटर मध्ये जाऊ, आतमध्ये कॉम्प्युटरवरती बसू, तर एक्झाम सुरू होण्यापूर्वी होणार आहे तर आपल्याला तिथं लॉग इन आणि पासवर्ड विचारणार आहे. तर लॉग इन काय असणार आहे, तर तुमचा हा रोल नंबर किंवा ज्याला तिथे युजर नेम म्हटलंय, हा जो युजर नेम आहे तो आहे तसा तुम्हाला त्या युजर नेमच्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे या ठिकाणी पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे, तो कुठला असणार आहे तर या ठिकाणी. तर तो काय टाकायचा आहे, इथं समजा 24/04/1990 आहे तर असंच टाकायचं आहे. याच्यामध्ये हॅश वगैरे ऍड करायचे आहेत किंवा आडवी डॉट वगैरे द्यायचं नाहीये. सरळ सरळ 24041990
असा तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि जेव्हा एक्झामिनर तुम्हाला स्टार्ट करा म्हणतील तर खाली स्टार्ट एक्झाम असं बटन असणार आहे, टॅब असणार आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमची एक्झाम सुरू होणार आहे. तर हे लक्षात घ्या आणि हे तुमचा संकेत शब्द म्हणजेच लॉग इन आयडी आणि पासवर्ड कुणालाही सांगू नका. परीक्षा केंद्रावर उमेदवाराचा बायोमेट्रिक डेटा तुमचा घेतला जाणार आहे. डाव्या आणि उजव्या बोटांचे ठसे घेतले जातील आणि लाईव्ह फोटोग्राफ तुमचा घेतला जाणार आहे. त्यामुळे मफलर किंवा टोपी त्या ठिकाणी आपल्याला घालायची नाहीये. जर तो फोटोग्राफ मिसमॅच झाला, तुम्ही अपलोड केलेल्या फोटोग्राफ सोबत नाही जुळला, तर तुम्हाला डिफिकल्टीज येऊ शकतात. तुम्ही जे अपलोड केलेलं फोटो आहे त्यासोबत तो तुमचा पडताळणी करून पाहिला जाईल. त्यामुळे रिसेंट फोटोग्राफ या ठिकाणी आपल्याला अपलोड करणं गरजेचं होतं. आणि समजा या ठिकाणी बायोमेट्रिक डेटाच्या पडताळणीबाबत काही आक्षेप उद्भवल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. आणि इथं आपलं बायोमेट्रिक व्यवस्थित होण्यासाठी काय करायचंय की आपले ठसे व्यवस्थित उमटावेत. तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुमच्या बोटाला कुठल्याही प्रकारचा लेप म्हणजे तुम्ही मेहंदी लावायची नाहीये, शाई लागू द्यायची नाहीये किंवा रंग लागू द्यायचा नाहीये. सर्वात महत्वाचं लेडीजसाठी तुमच्याकडे काही फंक्शन असेल तर अजिबात मेहंदी लावू नका. मेहंदी लावली असेल तर तुमचं तिथं फिंगरप्रिंट घेणार नाही, बोटाचे ठसे उमटणार नाहीत आणि तुम्हाला या वर्षीच्या एक्झाम मधून बाद केलं जाईल. कारण त्या ठिकाणी बायोमेट्रिक शिवाय तुम्हाला तिथं एंट्री नाहीये. आणि जर समजा तुमचं बायोमेट्रिक होत नसेल, तुमच्या हातावर मेहंदी वगैरे काही नाहीये, तर कदाचित हात घाण असतील, बोटावरती धूळ असेल तर देखील बायोमेट्रिक होत नाही. थोडंसं पाण्यामध्ये हात ओला करून तो पुसायचा आहे आणि तुम्ही ठेवल्यानंतर बायोमेट्रिक होऊ शकतं. जर बोटांवरती धूळ किंवा माती असेल तर बोटे आपल्याला ती स्वच्छ करायची आहेत. बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण सुरू असताना उमेदवारांनी टोपी, मफलर वगैरे काही घालायचं नाहीये. चेहरा झाकणारं किंवा इतर कोणतेही आवरण परिधान करणं टाळावं, जेणेकरून व्यवस्थित फोटोग्राफ येईल आणि आपण अपलोड केलेल्या फोटो सोबत मॅच होईल. जे उमेदवार या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. मग बुरखा वगैरे कोणी घातला असेल तर त्यांना त्यावेळेस काढावाच लागेल. लाईव्ह फोटोग्राफ घेताना तो काढावा लागेल. जर त्यांनी हे जर सूचनांचं पालन नाही केलं तर मात्र त्यांना एक्झाममध्ये बसता येणार नाही असं सीईटी सेलनी सांगितलंय. पुढे 14 नंबर पॉइंट आहे. तुम्ही हे प्रवेशपत्र आणि सध्या वैध असलेले मूळ छायाचित्रयुक्त ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. कृपया याची नोंद घ्यावी की प्रवेशपत्रावर नोंदणी प्रक्रियेदरम्यान तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुमचे नाव ज्याप्रमाणे नमूद आहे ते नाव तुमच्या छायाचित्रयुक्त ओळखपत्रावरील नावाची वाजवी प्रमाणात जोडणे आवश्यक आहे. आता आपण हे हॉल तिकीट कलर प्रिंट घेऊन जाणार आहोत. त्याच्यावरती फोटो लावून सही घेऊन जाणार आहोत. मग हे तुमचं मूळ छायाचित्र असलेलं ओळखपत्र देखील आपल्याला आयडी कार्ड घेऊन जायचंय लक्षात ठेवा. मोबाईलमध्ये वगैरे आयडी कार्ड आहे, सॉफ्ट कॉपी आहे, चालणार नाही. तुमचा मोबाईल बाहेर जमा करून ठेवला जाणार आहे. बॅग वगैरे आत नेण्यासाठी परमिशन नाही. त्यामुळं सॉफ्ट कॉपी वगैरे चालणार नाही हे आता लक्षात घ्या. मग तुम्हाला आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल, पक्क ड्रायव्हिंग लायसन असेल, कच्चं ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड अशा प्रकारचे आयडी प्रूफ चालणार नाहीत. तर ते तुमचं ओळखपत्र असलेलं आयडी कार्ड आणि तुम्ही ज्या नावाने आता एक्झाम फॉर्म भरलाय ते दोन्ही योग्य असणं गरजेचं आहे. लग्नानंतर ज्या महिला उमेदवारांनी त्यांचे नाव, पहिले नाव, आडनाव, मध्य नाव बदलले आहे, त्यांनी या बाबीची विशेष नोंद घ्यायची आहे. जर असं काही त्याच्यामध्ये तफावत असेल, तर काय करायचंय तुम्हाला राजपत्र म्हणजे गॅझेट किंवा विवाह प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट किंवा मग ₹100 ₹500 बॉन्डवरती प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट तुम्हाला सोबत ठेवायचं आहे, तरच तुम्हाला परवानगी दिली जाईल. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी लेखनिक आता जे हँडिकॅप वगैरे आहे त्यांनी स्क्राईब घेतला आहे, पर्याय निवडला असेल त्यांनी विहित नमुन्यातील रीतसर अर्ज वगैरे भरलेला त्याच्यासोबत पाहिजे. दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र यूडीआयडी कार्ड म्हणतात ते सोबत असणं आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. दिव्यांग प्रमाणपत्र वगैरे योग्य व्यक्तीचं सक्षम अधिकाऱ्याच्या सहीनिशी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. परीक्षेचं स्वरूप काय आहे, किती मार्कासाठी आहे, ही सर्व माहिती आपल्याला माहिती पुस्तिका म्हणजेच ब्राउचर मध्ये दिलेली आहे आणि ह्या ब्राउचर विषयी आपण पाठीमागे देखील डिस्कस केलेला आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हे ब्राउचर टाकलेलं आहे. तिथून तुम्ही ते पाहू शकता. नंबर 7 आहे, आपण आपल्यासोबत बॉल पॉइंट पेन आणणे अनिवार्य आहे. आपल्याला पर्यवेक्षकाच्या उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी करावी लागेल.
जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की जे वरती 1-2 कॉलम आहेत. एक पर्यवेक्षकासाठी आणि एक आपल्यासाठी. तर त्यांच्या समोर आपल्याला सही करायची आहे. त्याचबरोबर तिथं अटेंडन्स वगैरे असेल, तर त्या अटेंडन्सवर देखील सही करण्यासाठी बॉल पॉइंट पेन पाहिजे तुम्हाला आणि हा बॉल पेन घेत असताना तो आपल्याला रफ वर्कसाठी देखील लागणार आहे. रफ वर्कसाठी कागद तुम्ही घेऊन जायचा नाहीये. तो कागद तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये दिला जाईल. जर नाही दिला, तर तुम्ही तो डिमांड करू शकता. जर ते विसरले, तर तुम्ही सांगायचं की आम्हाला रफ काम करण्यासाठी एक एक ब्लँक पेपर द्या. तर तुम्हाला कोरा कागद ते देतील. त्याच्यावरती तुमचं सीट नंबर, नाव वगैरे ते ते जसे ते इन्स्ट्रक्शन सांगतील त्यानुसार इथं लिहा आणि त्यांना नंतर एक्झाम संपल्यानंतर रिटर्न ते द्यायचं आहे. आपल्याला प्रवेश पत्र मिळाले म्हणजे यावरून आपली उमेदवारी CET कडून अंतिमरित्या मंजूर झाली आहे किंवा आपण परीक्षेच्या अर्जात नमूद केलेली माहिती थेट CET ने सत्य आणि अचूक म्हणून स्वीकारले आहे असा अर्थ होत नाही. आता बरेचसे विद्यार्थी खोटी माहिती देतात किंवा पेपरला अपीअर होण्यासाठी ते पास आहेत असं सांगतात. तर अशी कुठली माहिती किंवा शैक्षणिक पात्रता आणि प्रवर्ग याविषयी मूळ कागदपत्रांच्या आधारे नंतर याच्यामध्ये तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन फॉर्म भराल त्याचा तेव्हा पडताळणी करून जर असं चुकीची काही माहिती असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आता मला एक्झामला बसू दिलंय म्हणजे मला ऍडमिशन भेटेल या भ्रमामध्ये राहू नका आणि जर CET वाटलं की तुम्ही चुकीची माहिती दिलेली आहे तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते असं इथे सांगितलेलं आहे. नंबर 9 आहे की आपण जे उत्तर देणार आहोत म्हणजेच आपला प्रतिसाद आपण कॉम्प्युटरवरती जे ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत ते इतर उमेदवारांच्या उत्तराशी पडताळून पाहिले जातील. म्हणजे समजा तुम्ही आणि तुमचा मित्र दोघे तुमचा नंबर शेजारी आलेला आहे किंवा तुम्ही आपलं सोडवताय परंतु तुमच्या साईडचा उमेदवार तुम्ही जे ए ला 1 केलं असेल तो पण 1 नंबरला ए करतोय तुम्ही 2 नंबरला बी केलं तो पण 2 नंबरला बी करतोय. जसे तुम्ही उत्तर दिले तेच त्याने कॉपी केले तर दोघांचा पॅटर्न सेम येईल आणि जर असं आलं तर याचा अर्थ तुम्ही दोघांनी मिळून कॉपी केलेली आहे असा होईल आणि तुम्हाला प्राप्त झालेले गुण हे निष्क्रिय होतील ते वैध नाहीत असा अर्थ होईल. म्हणून तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की दुसऱ्याचं बघायचं पण नाहीये दुसऱ्याला बघून आपलं घेऊ द्यायचं पण नाहीये आणि तिथं अजिबात डिस्कस कोणाशी करायचं नाहीये कारण तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह CCTVच्या अंडर असणार आहेत. AI द्वारे त्या ठिकाणी आपल्यावरती नजर असणार आहे आणि असं काही मिसबिहेवियर दिसलं त्यांना कॉम्प्लिकेटेड वाटलं तर सरळ तुमचा जो काही पीसीचा नंबर आहे त्यानुसार रिपोर्टिंग मुंबई सिटी सेलला होईल की या कॉम्प्युटरवरून या उमेदवाराने या ठिकाणी चीट केलेलं आहे. त्यामुळं इकडं-तिकडं अजिबात बघायचं नाही, कुणाला काही बोलायचं नाहीये. पेनाची देवाण-घेवाण करतोय किंवा काहीतरी मला अडलं तर साईडच्याला विचारतोय. या चुका करू नका. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही पर्यवेक्षकाला विचारू शकता. या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या 30 मिनिटे आधी आपण परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. गेट क्लोजर टायमिंग संपल्यानंतर तुम्हाला आत एंट्री मिळणार नाही. परत रिक्वेस्ट करत बसू नका, की मी खूप लांबून आले आहे, लांबून आलो आहे आणि मला लवकर सेंटर सापडलं नाही. तर CET अगोदरच सांगितलंय, की तुम्हाला जर हे माहिती नसेल हे सेंटर कुठलं आहे आपलं एक्झाम सेंटर, तर 1 दिवस अगोदर जाऊन कन्फर्म करा आणि मग तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्यानुसार प्लॅनिंग करा. त्यामुळं कुठलंही त्या ठिकाणी ऐकून घेत नाहीत. म्हणून अर्धा तास कमीत कमी तसं 1.5 तास त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु 11चा टायमिंग असेल तर 10:30ला तुम्ही त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. 10:30 नंतर मात्र तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. 11 नंबर कॉमन आहे. तुम्हाला वही, पुस्तक, कॅल्क्युलेटर, घड्याळ, स्मार्ट वॉच, मोबाईल असं कुठलंही ज्याला कॉपी असं ट्रीट केलं जाईल, ते आत नेण्यास आपल्याला परवानगी नाहीये. कारण अशा वस्तूंना सुरक्षिततेची हमी देणे शक्य नाही. परीक्षेला बसताना तसेच परीक्षेदरम्यान इतर कोणत्याही उमेदवाराला मदत करणे किंवा त्याच्याकडून मदत घेणे यासह कोणत्याही प्रकारच्या अनुचित साधनांचा, गैरप्रकारांचा किंवा गैरवर्तनाचा अवलंब करताना आढळून आलं तर त्या उमेदवाराला अपात्र ठरवलं जाईल. हे आताच मी सांगितलं, कोणाशी काहीच बोलायचं नाहीये. पेन मागत होतो, मला काही अडचण होती, लॉगिन कसं करायचं माहिती नव्हतं. जे काही असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या इन्व्हिजिलेटरला बोलायचं आहे. जर एखाद्या उमेदवाराकडे कोणत्याही प्रतिबंधित वस्तू आढळल्या तर त्यास अनुचित साधन किंवा गैरप्रकार मानले जाईल. चुकून मोबाईल सोबत राहिला, स्मार्ट वॉच सोबत राहिलं, असं काही तुमच्या सोबत आढळलं
तर त्या ठिकाणी तुमच्यावरती कारवाई होऊ शकते, एक्झाम मधून डिबार केलं जाऊ शकतं. दिनांक, सत्र, केंद्र, स्थळ यामध्ये बदल करण्याबाबतची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही. बरेचसे विद्यार्थी म्हणतात, की आता मला कमेंटमध्ये एक मेसेज होता, की माझं घरापासून 90 किलोमीटर अंतरावरती मला एक्झाम सेंटर आलंय, तर ते चेंज होऊ शकतं का? किंवा त्या दिवशी माझी दुसरी कुठलीतरी एक्झाम आहे, घरी काहीतरी कार्यक्रम आहे, डेट चेंज होऊ शकते का? तर याच्यामध्ये कुठल्याही बाबतीत चेंज होऊ शकत नाही. जे हॉल तिकीटवरती टायमिंग आहे, जो दिवस आहे, जी शिफ्ट आहे, त्याच वेळेस त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाही, बदल होणार नाही. परीक्षेच्या प्रशासकीय व्यवस्थेत काही समस्या उद्भवण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षेचे आयोजन आणि किंवा निकाल निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. अशा प्रसंगी सदर समस्या सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, ज्यामध्ये उमेदवारांचे स्थलांतर किंवा परीक्षेस विलंब होणे याचा समावेश असू शकतो. आणि BLच्या एक्झाम मध्ये आपण पाहिलं, तिथं काही टेक्निकल इश्यू येऊ शकतात, पॅनिक होऊन जायचं नाहीये. जर समजा मध्येच तुमचं एक्झाम लॉग आउट झाली, तुम्ही अर्धा तास तुमचं सुरू झालं आणि संगणक बंद पडला किंवा ऑटोमॅटिक लॉग आउट झालं, तर पॅनिक होऊ नका. पर्यवेक्षकाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून द्या आणि ज्या वेळेपासून तुमची एक्झाम संपलेली आहे किंवा मधूनच बंद झाली, तिथून पुढे तेवढाच वेळ तुम्हाला दिला जाऊ शकतो. लगेच तुम्ही त्या पर्यवेक्षकाला लक्षात आणून द्या, की आता अर्धा तास झालाय आणि इथून पुढचा मला वेळ पूर्णपणे पाहिजे, याची दक्षता तुम्ही घ्या. आणि समजा कधी-कधी एक्झाम स्टार्ट व्हायला किंवा एंड व्हायला पण उशीर होऊ शकतो आणि जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याचा एक्झाम एंड होऊ शकत नाही, तोपर्यंत कुणालाही बाहेर जाता येत नाही. कारण सर्वांची एक्झाम ॲट अ टाईम सुरू पण होत नाही. कमी थोडंसं पुढं पाठीमागे होऊ शकतं आणि सर्वांची ॲट अ टाईम एंड देखील होऊ शकत नाही. समजा तुमच्या बॅचमध्ये एखादा विद्यार्थी 10 मिनिटं लेट त्याची एक्झाम सुरू झाली, तर ऑफकोर्स नक्कीच त्याची शेवटची 10 मिनिटं त्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत. पण त्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला देखील सेंटरमध्येच बसून राहावं लागणार आहे. आणि समजा असं काही झालं आणि तुम्हाला फेरपरीक्षा द्यावी लागली आणि जर तुम्ही म्हणलात, की आता मी या एक्झाम सेंटरमध्ये जाणार नाही किंवा परत परीक्षा मी देणार नाही, तर तुम्हाला या प्रक्रियेमधून बाद केलं जाईल. प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास किंवा प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यास त्या उमेदवारास प्रवेश प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल. तसेच भविष्यात देखील CETची एक्झाम त्याला देता येणार नाही. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्याकडून होऊ नये याची दखल आपल्याला घ्यायची आहे. परीक्षेतील मजकूर किंवा त्यातील कोणतीही माहिती पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही रूपात आपण बाहेर लीक करायची नाहीये. नाहीतर तुम्ही या ठिकाणी काय कराल, की सोबत मोबाईल घेऊन गेलाय आणि त्यामधले फोटो मित्राला WhatsApp केलेत, असा प्रकार जर घडला तर तुमच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाऊ शकते. त्यामुळं परीक्षेमध्ये जे काही कंटेंट आहे, ते क्वेशन पेपर आहे, तुम्ही कुठं लिहून पण घ्यायचं नाहीये किंवा फोनवरती सांगताय, फोटो पाठवताय, असा कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण बऱ्याच वेळा पाहतो, की इलेक्शन कमिशनमध्ये देखील आपण वोटिंग करत असताना ते गुप्त मतदान असतं, परंतु काही जण त्याचे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि व्हायरल करतात. त्यांच्यावर ॲक्शन होऊ शकते. तर इथं देखील तसंच आहे. कुठल्याही मार्गाने एक्झाम चालू असताना किंवा एक्झाम संपल्यावर देखील तुमच्याकडून ते बाहेर माध्यमांकडं तो कंटेंट जाता कामा नये. अस्वीकरण डिस्क्लेमर दिलेलं आहे. प्रश्नपत्रिकेच्या विविध भाषिक आवृत्त्यांमध्ये म्हणजेच इंग्रजी आणि इतर भाषा. आता एक्झाम जी असणार आहे ते मल्टिपल लँग्वेजमध्ये असणार आहे. तुम्ही मराठी लँग्वेज चूज केली तर मराठी आणि इंग्लिश, तुम्ही हिंदी लँग्वेज चूज केली तर हिंदी आणि इंग्लिश अशा भाषेमध्ये असणार आहे. तर मग तुम्ही जेव्हा मराठीमधून पेपर सोडवताय आणि मराठीमध्ये काही क्वेशनमध्ये चुका असतील, तर त्यावेळेस तुम्हाला इंग्रजीचा क्वेशन पाहायचा आहे. वरती ऑप्शन असतं लँग्वेज चेंज करण्याचा आणि जर समजा एखाद्या प्रश्नामध्ये काही चुकीच्या आवृत्तीचा अर्थ लावणे ही काही भाषांतर करताना तफावत आढळली, तर इंग्रजी आवृत्ती म्हणजे इंग्रजीमधील जो प्रश्न आहे, तो मुख्य आणि अधिकृत मानला जाईल. समजा इंग्रजीमध्ये एक शब्द आहे आणि मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याचा अर्थ बदलला असेल आणि तुम्ही जर म्हणलात, की हा क्वेशन चुकलाय, तर त्यावेळेस इंग्रजीमध्ये जो प्रश्न आहे, तो ग्राह्य धरला जाईल. त्याच्यामध्ये चूक असेल तरच तो क्वेशन डिलीट होईल.
अन्यथा फक्त इंग्रजी बरोबर आहे परंतु त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन चुकलं असेल तर तो प्रश्न डिलीट होणार नाही. त्यामुळे अशा वेळेस तुम्हाला जर कॉम्प्लिकेशन वाटलं तर तुम्ही इंग्रजीचा प्रश्न वाचून त्या ठिकाणी तो सोडवायचा आहे. आणि शेवटचं म्हणजे ही परीक्षा सीसीटीव्ही आणि संबंधित पाळन यंत्रणांच्या देखरेखीखाली आयोजित केली जाईल. लाईव्ह तुम्ही काय करताय याच्यावरती सीसीटीव्ही द्वारे मुंबई सिटी सेलचं लक्ष असणार आहे. एआय द्वारे नजर ठेवली जाणार आहे. कुठलीही समस्या आली तर सध्या असेल किंवा एक्झाम झाल्यावर असेल तर तुम्हाला हे 2 नंबर दिलेले आहेत. याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तर मित्रांनो या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक कुठला तरी आयडी प्रूफ तुम्ही आधार कार्ड न्या, पॅन कार्ड न्या, वोटिंग कार्ड न्या किंवा जे काही गव्हर्नमेंटचे ग्राह्य असे आयडी प्रूफ आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. जाताना सोबत पेन न्या. तुमचं कलरमध्ये ऍडमिट कार्ड घेऊन जावा. आता यावेळेस 2 ऍडमिट कार्ड आलेले आहेत. एक सिटी इंटिमेशन स्लिप आहे, दुसरं फायनल ऍडमिट कार्ड आहे. तर दोन्ही देखील घेऊन यायचं असं त्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. परंतु इथं फक्त फायनल लिहिलं तरी चालू शकतं. परंतु सेफ साईड म्हणून आपण दोन्हीची देखील प्रिंट काढा. फार फार ₹10-20 जातील. तिथं गेल्यानंतर अडवलं की दोन्ही ऍडमिट कार्ड पाहिजे तर मात्र आपली पंचायत होऊ शकते. त्यामुळे दोन्ही ऍडमिट कार्ड तुम्ही सोबत जावा. हाताला मेहंदी वगैरे कलर वगैरे लागू द्यायचं नाहीये याची काळजी घ्या. तर मित्रांनो या सर्व सूचना तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील अशी आशा करतो. आणखीन तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही टेलिग्रामला आपण डिस्कस करू शकतो. कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.